तर संदीप देशपांडेंवरही मनसेमध्ये अन्याय झाल्याचा दावा संतोष धुरींनी केलाय। संदीप देशपांडेंना माध्यमांशी बोलण्यासही निर्बंध आणले असावेत असा दावा धुरींनी केला। 15 जानेवारीनंतर मनसेत मोठी गळती लागणार असल्याचा दावा संतोष धुरींनी केलेला आहे। याच्यामध्ये की जसं तुम्हाला आम्हाला बंधनं आलेली की यांना कुठल्याही प्रक्रियेमध्ये घ्यायचं नाही, बरोबर, कुठेही उमेदवारी द्यायची नाही, कुठल्याही महत्त्वाच्या याच्या कामामध्ये यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं नाही, तसंच कुठल्याही चॅनलवर बोलायचं नाही असं रिस्ट्रिक्शन नसेल का आलं त्याला? आणि संदीप देशपांडे ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्रितरित्या एकत्र राजकारण करताना दिसणार का एकाच पक्षात? आता हे देवाला माहिती, कोणत्या देवाला? आमच्या देवालाच माहिती. नाही, तुम्ही ज्या पक्षात प्रवेश केलाय त्या पक्षातल्या देवाला माहिती की आणखीन कोणाला? नाही, त्या देवानी तर त्याला कधीच नाकारलंय. अजून नाराज आहे, माझ्यावर कॉमेंट्स करणार आहे. म्हणजे आता जे बाहेर गेल्यानंतर जे ट्रोल करतात ना, त्यांना दाखवायला लागतं की नाही मी कट्टर आहे ते दाखवायला लागतं, किंवा मी निष्ठावान आहे असं साहेबांना सांगावं लागतं ना. असे भरपूर रांगेत आहेत आणि ते 15 तारखेची म्हणजे 16 तारखेची वाट बघतायत. 16 तारखेनंतर तुम्हाला दिसतील कोण कोण नाराज आहेत आणि कोण महाराज आहेत ते.